अरे याला काय होणार, हा तर एक कागदच आहे. याला आपण कुठेही टाकलं तरी आपल्याला कोण काय बोलणार आहे. आपण तर स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. अरे रे, अशा कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढते. दुर्गंधीमुळे डास तयार होतात. त्यामुळे विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता वाढते. असा कचरा रस्त्यावर टाकू नये. स्वच्छता आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अगदी बरोबर सांगतो मित्रा. आपला लहानसा प्रयत्न मोठा बदल घडवतो. आपण सुरुवात केली तर बाकी लोक आपोआप प्रेरित होतील. हीच खरी स्वच्छतेची संस्कृती. स्वच्छता राखण्यासाठी गावातील ग्रामपंचायतीने कचरा पेट्या ठेवल्या आहे. जनजागृती मोहीम राबवणे सुरू केली आहे. पण गावातील लोकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. तुमच्या सहकार्याशिवाय गाव स्वच्छ होणार नाही. म्हणून म्हणतो, चला एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथी. नमस्कार. अस्वच्छतेमुळे पाणीजन्य आजार पसरतात. टायफॉइड, मलेरिया लक्षात असू द्या. गाव स्वच्छ राहील तर आपण निरोगी राहू. तुम्हाला माहित आहे का मुलांना, स्वच्छतेची शिकवण ही शाळेतूनच सुरू होते. मी स्वच्छ, माझा परिसर स्वच्छ ही जर सवय लहानपणी लागली तर आयुष्यभर टिकते. म्हणून आपण स्वच्छतेच्या सवयी पाळल्या पाहिजे आणि शिक्षक सांगतात तेव्हा ऐकलं पाहिजे. आमच्या काळात गाव पाण्यासारखं स्वच्छ होतं. माहित आहे का मुलांना, जर आपण निसर्गाची काळजी घेतली तर निसर्ग आपल्याला दुप्पट देतो. म्हणून सर्वजण मिळून स्वच्छ गाव, सुंदर गाव, निर्मळ गाव करण्यासाठी प्रयत्न करा. सार्वजनिक इमारती स्वच्छ ठेवणार. आमचं घर, आमचं गाव, आमची शाळा स्वच्छ ठेवून सुंदर बनविणार. प्लास्टिकचा वापर कमी करूया, झाडे लावूया, रोज स्वच्छता करूया. चला आपण आता प्रतिज्ञा करूया.